बोंदुखराच्या मालमत्तांच्या 2 गोण्या कागदपत्र जप्त. ईडीच्या 13 जणांच्या टीमनं केली होती छापेमारी. घराचं घर, कार्यालय, इतर ठिकाणांवरून घबाड खाती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर. नागपूरच्या एम्समध्ये दीक्षांत सोहळ्याला असणार उपस्थित. वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयातही जाणार. नाशकात शिवसेना विभाग प्रमुखावर कोयत्यानं हल्ला. हल्ल्यात सुयश पाटील गंभीर जखमी. दत्त चौकात रात्री उशिरा 4 ते 5 जणांकडून हल्ला. बोंदुखराचा एन्काउंटर होणार. खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून एन्काउंटरच्या भीतीचा पुनरुच्चार. पुरावे असतील तर सादर करा. पुरावे न देता नुसत्या तोंडाच्या वाफा दौडू नका. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी खासदार प्रणिती शिंदेंना सुनावलं. बोंदुखरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. 4थ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी. अमरावतीतही लव्ह जिहाद उघड. मोहम्मद अय्याज तन्वीर पोलिसांच्या ताब्यात. आणखी एका आरोपीचं नाव समोर. जिहाद रोखायला हवे विशेष तपास पथक. अमरावती लव्ह जिहाद प्रकरणी खासदार अनिल बोंडे यांची मागणी. ईडीच्या छापेमारीत हाती लागले वजनदार पुरावे. ईडीनं खराचे बँकेतले 2.5 कोटी गोठवले. काँग्रेसचा सावळा गोंधळ. आशाताईंच्या दिवंगत मुलाला सोनिया गांधींचं पत्र. आयपीएस अधिकारी खरातच्या चरणाशी गेलाच का? अंजली दमानियांकडून दत्ता कराळेचा व्हिडिओ सार्वजनिक करत सवाल. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणी 6 जणांना पोलीस कोठडी. पार्टीत अंमली पदार्थ सेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. नाशिक पोलिसांना निदा खान सापडेना. निदा खानवर नाशकातल्या कॉर्पोरेट जिहादमध्ये सहभागाचा आरोप. पुरुषोत्तम कडलकला 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाचा गैरव्यवहार प्रकरणात विश्वस्त अटकेत. त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ. बिहारमध्ये भाजपाचं कमळ फुललं. सम्राट चौधरी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री. बिहारातले नितीश पर्व आटोपलं. 10 वेळा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या नितीश यांना सहकाऱ्यांचा निरोप. ट्रम्प यांनी केला मोदींना फोन. मोदी आणि ट्रम्प यांच्यात 40 मिनिटं चर्चा. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला. वर्ध्यात उष्माघातानं 2 मृत्यू.